इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मजुरीचे पैसे कमी देत असल्याच्या वादातून मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ मधून समोर आला आहे। पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरातील निर्माणधीन इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरातील दत्तसाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीचं पुनर्विकासासाठी निष्कासन कार्य सुरू आहे। निर्माणधीन इमारतीचे अंतर्गत पाडकाम सुरू असून या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यातून आलेले 3 मजूर काम करून तिथेच राहत होते। त्यापैकी मुकादम असलेला अब्दुल रहमान वय वर्ष 37 याची त्याच्या सोबत राहत असलेला मजूर सलीम शेख वय वर्ष 49 याने डोक्यात हतोडा घालून हत्या केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अब्दुल रहमान, सलीम शेख आणि मोहम्मद अली हे तिघे पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी असून ते दत्तसाई कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या इमारतीमध्ये काम करत होते। मात्र मुकादम मालकाकडून 900 रुपये घेऊन मजुरांना 700 मजुरी देत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता। हाच राग मनात धरून रविवारी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान आरोपीने मुकादमाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला गंभीर जखमी केले। मृत अब्दुल रहमान याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली याने दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपी सलीम शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली। शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दत्तसाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वडवली सेक्शन झाल्याचा पाडा या ठिकाणी जुनी बिल्डिंग आहे, तिचं रिडेव्हलपमेंटचं डिमोलिशनचं काम चालू आहे। त्या ठिकाणी पश्चिम बंगालचे 3 मजूर एका रूममध्ये राहिला होते ते गाड्याचं काम करण्यासाठी। त्यांच्यामध्ये जो मुकदमा आहे तो त्या मजूर लोकांना मालकाकडून 900 रुपये घेऊन 700 रुपये देत होता। त्याच्यामधून मजूर आणि मुकदम यांच्यामध्ये रात्री झगडा झाला। झोपल्यानंतर आज सकाळी पहाटे 4 वाजताच्या सुमारास जो मजूर आहे त्याने मुकदमाच्या डोक्यात घेतली, त्यांच्या रूममधला हातोडा मारला, त्याच्यामुळे तो मुकदम गंभीर जखमी झाला। त्याला उपचाराकरता भरती केलं असता हॉस्पिटलमध्ये तो मयत झालेला आहे। त्यांचा जो तिसरा साथीदार होता मोहम्मद तौरो ह्याच्या तक्रारीवरनं त्या मजूरचा मुकदम मयत झाला, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमाप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या जो मजूर होता ज्याने त्याचा खून केला आहे त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत।